जय शिवराज, जय भीम भावनाने बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा जो व्हिडिओ आहे खूप खास आणि कडक झालेला आहे। आत्ताच तुम्ही डेमोमध्ये बघितला असेल। आजचा जो स्टेटस आहे आपण ट्रेंडिंग ॲटिट्यूडवाला स्टेटस क्रिएट करणार आहोत आणि तुम्हाला पण असा स्टेटस बनवायचा असेल तुमच्या मोबाईलवरती तर व्हिडिओला पूर्ण बघा, कुठे स्किप नका करू, तेव्हाच तुम्हाला समजेल की आपला स्टेटस कसा बनवायचा आहे। आणि आजचा जो स्टेटस आहे आपण काइन मास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट केलेला आहे। तुमच्याकडे काइन मास्टर नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथनं जाऊन ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही तुम्हाला मी लिंक थ्रू डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, ते पण तुम्ही तिथनं जाऊन डाउनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता। पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल असतं ते सर्व काही व्हिडिओच्या खाली मी लगेच अपलोड करत असतो। टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा तुम्हाला टेलिग्रामचं नाव स्क्रीनवरती दिसत आहे, लगेच तुम्ही जॉईन व्हा। आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी पण काही पर्सनली बोलायचं असेल तर तुम्ही सिम्पली आपल्या इंस्टाग्रामला मेसेज करू शकता, लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, किंवा इंस्टा आय डी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे, लगेच फॉलो करा आणि मेसेज करा। आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट, अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असं चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग एडिटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो, तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल। आणि सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे लागत नाही, तुम्हाला खाली लाल कलरचं बटन दिसत असेल, फक्त त्यावरती क्लिक करून ऑलवरती ओके करायचं आहे। तर चला जरा वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया। Powerful people make places powerful. ओके, तर काही सगळ्यात पहिले आपल्याला काइन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, 9.16 इंचमधली फुल स्क्रीन साईज सिलेक्ट करायची। साईज सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता तुम्हाला इथे खाली सेटिंगचा ऑप्शन दिसत असेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, एडिटिंगवरती यायचं आहे आणि इथं तुम्हाला फिल स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, वरती सरकवायचं आहे आणि तुम्हाला वरची जी ड्युरेशन आहे पूर्णपणे झिरोवरती क्लिक करायची। बघू शकता अशा प्रकारे मी जशी ठेवतोय तशी सेटिंग करून घ्यायची, पूर्णपणे झिरोवरती ठेवायची आणि ओके करायचे। ओके केल्याच्या नंतर बघू शकता तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल। तर तुम्हाला जे काही इमेजेस व्हिडिओमध्ये ॲड करायचे असेल ते इमेजेस तुम्हाला ॲड करायचे। तर तुम्हाला एखादी गर्लफ्रेंड असेल किंवा तुम्हाला गर्लफ्रेंडच्या सोबत व्हिडिओ बनायचा असेल तर तुम्ही गर्लफ्रेंडचे पण एक फोटो तुमचा ॲड केल्याच्यानंतर एक गर्लफ्रेंडचा ॲड करू शकता, किंवा तुमच्या फ्रेंडचा किंवा कोणाचा पण तुम्ही ॲड करू शकता, किंवा सिम्पली तुमचे सेपरेट पण फोटो ॲड करू शकता। पण ज्यांना कोणाला गर्लफ्रेंड असेल आणि त्यांना बनवायचा असेल गर्लफ्रेंडचा फोटो ॲड करून तर ते बनवू शकता, काही प्रॉब्लेम नाही। तुम्हाला डेमोमध्ये व्हिडिओ बघितला आहे तसंच तुम्हाला बनवावं लागेल। पण आत्ता जो व्हिडिओ बनवतोय आपण त्याच्यामध्ये गर्लफ्रेंडचा फोटो वगैरे काही ॲड न करताना किंवा फ्रेंडचा नसताना एक सेपरेट जो व्हिडिओ बनवतोय त्याचा व्हिडिओ आपण कसा बनायचा स्वतःचा ते शिकवणार आहे। तर सिम्पली तुम्हाला तुमचावाला सेपरेट व्हिडिओ फोटो ॲड करून घ्यायचा आहे। तर सिम्पली मी माझे काही सेपरेट फोटो ॲड करून घेतो। तर बघू शकता काही फोटो मी ॲड केलेले आहे। फोटो ॲड केल्याच्यानंतर करायचं काय आपल्याला, इथं बघू शकता तुम्हाला शेअरचे आयकॉन दिसत असेल, यावरती तुम्हाला क्लिक करायचे आणि इथं तुम्हाला एक्सपोर्टवरती क्लिक करून याला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे, ठीक आहे। आणि ही तुम्हाला एक कांडी दिसत आहे, बघू शकता ही लेंथ पूर्णपणे हाय करून तुम्हाला याला एक्सपोर्ट करायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर बॅक यायचं आहे, बॅक आल्याच्यानंतर बघू शकता असा इंटरफेस येऊन जाईल। तर तुम्हाला करायचं काय, इथं बघू शकता दोन्हीच्या मध्ये एक तुम्हाला प्लस दिसत असेल, त्या प्लसवरती तुम्हाला क्लिक नाही करायचं, त्याच्यावरती तुम्हाला मधून भागी बरोबर यायचं आहे आणि तुम्हाला मीडियाचा ऑप्शन दिसत असेल त्यावरती तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे। इथं बॅकग्राऊंडवर जायचं आणि एक ब्लॅक बॅकग्राऊंड ॲड करायचं आहे दोन्हीच्यामध्ये। बघू शकता अशा प्रकारे सगळ्या फोटोमध्ये आपल्याला अशा प्रकारे एक ब्लॅक बॅकग्राऊंड ॲड करायचं आहे, ठीक आहे। पूर्ण जेवढे तुमच्याकडे इमेज असतील तेवढे ॲड केलेले असेल तेवढं सर्वांच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे। आणि तुम्ही अजून व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब मात्र नक्की करा। सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे लागत नाही भावना, तुम्हाला माहिती, फक्त तुम्हाला खाली लाल कलरचं बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करून त्याला सबस्क्राईब करून टाका, कारण की तुम्ही असे पण आपले व्हिडिओ बघताय तर सबस्क्राईब मात्र नक्की करा, कारण की तुम्ही व्हिडिओ बघता आणि चालल्या जातात सबस्क्राईब नाही करत भावना। सबस्क्राईब केला तर तुम्हाला माझा जो नवीन व्हिडिओ येईल तो सगळ्यात पहिले बघायला मिळेल, तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल फक्त, ठीक आहे। तेवढंच होतं असतं, दुसरं काही होत नाही। सबस्क्राईब करून टाका, त्यानंतर ओके करायचं आहे। ओके केल्याच्यानंतर हा पण व्हिडिओ आपल्याला एक्सपोर्ट करून टाकायचा आहे। हा व्हिडिओ एक्सपोर्ट केल्याच्यानंतर बघू शकता व्हिडिओ एक्सपोर्ट होत आहे। एक्सपोर्ट झाल्याच्यानंतर आपल्याला परत बॅक यायचं आहे। बॅक आल्याच्यानंतर काइन मास्टरच्या होम पेजवरती येते, परत होम पेजवरती आल्याच्यानंतर इथनं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, 9.16 फुल स्क्रीन साईज सिलेक्ट करायची। साईज सिलेक्ट केल्याच्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला करायचं काय, जो व्हिडिओ आपण आत्ता एक्सपोर्ट केला लगेच तो व्हिडिओ आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। व्हिडिओ सिलेक्ट केल्याच्यानंतर आपण करूया काय, आता ऑडिओ सिलेक्ट करून घ्या। इथं ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, इथं तुम्हाला ज्या पण फोल्डरमध्ये तुमचा ऑडिओ असेल त्या फोल्डरमध्ये जायचं आणि आपल्याला ऑडिओ ॲड करून घ्यायचा आहे। तर सिम्पली आपण जो आपला ऑडिओ आहे तो ॲड करून घेऊया। तर बघू शकता ऑडिओ आपण ॲड केलेला आहे। तर आपल्याला याचे जवळपास 6 पॉईंट बघू शकता, मी तुम्हाला दाखवतो। तर हे झूम पुढे येत नाही, तर बघू शकता आपण थोडंसं झूमिंग कमी करूया आणि याचा जो व्हिडिओ आहे
या व्हिडिओवरती क्लिक करायचं. सॉरी तो व्हिडिओ मला बॅकग्राऊंड वाटलं होतं. त्या व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं, 3 डॉटवर जाऊन याचं एक डुप्लिकेट सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. आणि हे जो ऑडिओ आहे आपल्याला इकडे सरकून घ्यावं लागेल. आणि आपल्याला यायचं इथं बघू शकता 6.6 पर्यंत यायचं आहे. 6.3 असं काहीतरी बघू शकता, मी बघतोय. तर 5.5 पर्यंत आपल्याला यायचं आहे. बघू शकता मी परफेक्टपणे 5.5 पर्यंत येतोय. 5 सेकंद 5 पर्यंत यायचं आहे. ठीक आहे. आणि याच्यावरती क्लिक करायचं. सेकंड नंबरच्या व्हिडिओवरती कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करून समोरचा पार्ट कट करून टाकायचा आहे. समोरचा पार्ट कट केल्याच्यानंतर आपल्याला परत इथं बघू शकता मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि जो व्हिडिओ आपण आत्ता सगळ्यात एक आधी एक्सपोर्ट केलेला होता तो व्हिडिओ आपल्याला ॲड करायचा आहे. तर तो व्हिडिओ आपल्याला जिथपर्यंत आपलं बॅकग्राऊंड आहे म्युझिक आहे तिथपर्यंत आपल्याला ॲड करायचा आहे. ठीक आहे, लास्टपर्यंत. त्यानंतर आपल्याला याचा जो समोरील पार्ट आहे कट करून टाकायचा आहे. जिथपर्यंत ऑडिओ तिथपर्यंतच ठेवायचा आहे. तर अजून आपण थोडासा याचा समोरील पार्ट कट करून टाकूया. बघू शकता अशा प्रकारे कट करून टाकायचं. ठीक आहे. कट केल्याच्या नंतर करायचं काय, आपल्याला इथं बघू शकता व्हिडिओचा एक नंबर लिहायचं आहे. लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती केल्याच्या नंतर इथनं तुम्हाला सगळ्यात पहिले एक बॉर्डर PNG मिळेल. ती व्हिडिओ मिळेल. तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. बघू शकता हा वाला व्हिडिओ. आणि याला अशा प्रकारे झूम करायचं आहे. ठीक आहे. झूम केल्याच्या नंतर याला इथं खाली ब्लेंडिंगवरती यायचं आहे आणि याला तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर परत बॅक यायचं आहे. खाली तुम्हाला ऑडिओचं ऑप्शन दिसत असेल ते ऑडिओ ऑफ करायचं आहे. त्यानंतर करायचं काय, इथं आपल्याला थोडंसं पुढे यायचं आहे. बघू शकता. आणि हा व्हिडिओ इथं संपल्याच्या नंतर आपल्याला याचा समोरील पार्ट कट करून टाकायचा आहे व्हिडिओचा. जिथपर्यंत आपले हे दोन व्हिडिओ तिथपर्यंतच ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला करायचं काय, इथं लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्यानंतर इथं तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल. तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे. व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर कैची साईडच्या ऑप्शन जायचं, पहिला फुल टू स्क्रीन करायचं आहे. फुल टू स्क्रीन केल्याच्यानंतर इथं तुम्हाला खाली ब्लेंडिंगवरती यायचं आहे आणि तुम्हाला स्क्रीन किंवा मल्टिप्लाय दोन्हीचे पण फरक दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. तुम्ही स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर तुम्हाला व्हाईट लाईट दिसेल, लाईटिंग दिसेल. आणि मल्टिप्लायवरती सोडल्याच्यानंतर ब्लॅक दिसेल. तर तुम्हाला कोणती हवी ती तुमच्या व्हिडिओच्या हिशोबाने किंवा तुमच्या फोटोच्या हिशोबाने तुम्हाला जी पण आवडत असेल ती दोन्हीतून तुम्ही कोणती पण ॲड करू शकता. तुम्ही ब्लॅक करीत आहे सिम्पली, आणि तुम्हाला व्हाईट हवी असेल तर व्हाईट पण करू शकता. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर आपल्या व्हिडिओचे एक नंबर लिहायचं, लेअरवर जायचं, मीडियावरती जायचं. आणि तर तुम्हाला एक बॉर्डर PNG मिळेल. ती बॉर्डर PNG तुम्हाला ॲड करायची. बघू शकता बॉर्डर PNG ॲड झालेली. कैची साईडच्या ऑप्शन दोन्हीला फुल टू स्क्रीन करायचं आहे. आणि हिची जी लेंथ आपल्याला शेवटपर्यंत घेऊन टाकायची. शेवटपर्यंत घेतल्याच्या नंतर करायचं काय, व्हिडिओचा एक नंबर लिहायचं, परत लेअरवर जायचं, मीडियावरती जायचं. आणि जो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो असेल तो लोगो ॲड करून घ्या. कारण की व्हिडिओ तुम्ही बनवला हे तुम्हाला दुसऱ्यांना समजलं पाहिजे. ठीक आहे. आणि एडिटिंग जी आहे आपली एकदम प्रोफेशनलपणे दिसलेली आहे, बनलेली आहे. मी तुम्हाला दाखवणारच, प्ले करून दाखवणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे इथं लोगो तुम्हाला ॲड करून घ्यायचा. कारण की व्हिडिओ तुम्ही बनवला हे लोकांना कळायला पाहिजे, तुमच्या फ्रेंडला. ठीक आहे. तर बघू शकता अशा प्रकारे. आणि आता मी तुम्हाला व्हिडिओ प्ले करून दाखवतो. नाही तर तुम्ही काय करू शकता, इथं बघू शकता यावरती क्लिक करा. आणि इथनं जे बीट फास्ट सुरू होती ना इथं यायचं आहे. आणि मी माझ्या हिशोबाने आत्ता व्हिडिओ बघितल्याच्यानंतर आणखीन थोडं डोक्यात आलं आहे. इथं यायचं आहे आणि इथं तुम्हाला कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करून याचे 2 पार्ट कट करायचे. पार्ट कट केल्याच्यानंतर बघू शकता तुम्हाला इथं खाली करायचं काय, आपण जो पहिला ब्लेंडिंगवरती ठेवलं होतं आपण याला स्क्रीनवरती सोडून बघूया. तर आता बघूया कसं दिसतो. एकदम कडक दिसेल माझ्या अंदाजाने व्हिडिओ. बघू शकता, आपण प्ले करूया आणखीन एकदा. बघू शकता एकदम कडकपणे दिसतंय. तर तुम्ही असं पण करू शकतात. आणि त्यानंतर आता जो आपला व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे, तर इथं तुम्हाला शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि ज्या पण साईजमध्ये याला एक्सपोर्ट करायचं असेल एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला एक्सपोर्ट करून घेऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदा असेल चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ घेऊन येत असतो. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.